श्री शिवाय नमस्तुभ्यम आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज आहे अंगारिका संकष्ट चतुर्थी 25 जून। तर संकष्ट चतुर्थीविषयी आज मी संकष्ट चतुर्थीची पूजांचा स्वयंपाक चालू आहे, पूजा विधी पण दाखवणार आहे। तर आता सर्वप्रथम मी पातेल्यामध्ये थोडेसे तांदूळ शिजवून घेत आहे पूजेसाठी। त्यानंतर परत मी मोदक त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे तांदळामध्ये। आता नेक्स्ट मी काय करणार आहे, मोदक करून घेणार आहे। मोदकांची पण रेसिपी मी तुम्हाला दाखवते। मी मोदक एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने करणार आहे, कारण आज दिवसभर उपवास असल्यामुळे थोडंसं जेवण वगैरे काही जास्ती जात नाही। तर आता मी तुम्हाला मोदकांची पण रेसिपी दाखवते। मोदक मी एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीचे करणार आहे। सोप्या सरळ पद्धतीने मोदक बनवणार आहे। तर मोदक साध्याच पद्धतीचे बनवायचे आहेत, कारण आमच्या इकडे सिद्धिविनायक असल्यामुळे आम्ही सिद्धिविनायकाला पायी चालत गेलो होतो, त्यामुळे थोडंसं खूप थकवा आल्यासारखं झालेलं आहे। त्यामुळे एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीचे मोदक बनवणार आहे। तर इकडं एका पातेल्यामध्ये मी तांदूळ ठेवलेला आहे पूजेसाठी, आणि इकडच्या गॅसवर म्हटलं तर मी रवा भाजून घेत आहे। मी आज रव्याचे मोदक बनवणार आहे, शिरा करून त्या शिऱ्यापासून मोदक बनवायचा आहे। कारण खूप थकलेली आहे मी, सिद्धिविनायकला गेले असल्यामुळे पायी गेले होतो आम्ही। 25 किलोमीटर दूर पायी चालत जाऊन सिद्धिविनायकाचं दर्शन घेऊन आलेली आहे। आता संध्याकाळी पूजेसाठी मोदक बनवत आहे। मोदक बनवण्यासाठी मी इथं 1 वाटी रवा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये गाईचं तूप टाकत आहे। गाईचं तूप टाकून मी रवा परतून घेत आहे, चांगल्या प्रमाणे भाजून घेत आहे। भाजून घेऊन या रव्यापासून शिरा बनवायचा आहे। शिरा बनवल्यानंतर या शिऱ्यापासून आपल्याला मोदक करायचे आहेत। तर मग हा पहा रेसिपी कशा प्रकारे होतो ते। मस्तपैकी हा रवा भाजून झालेला आहे। या रव्यामध्ये आता लगेचच मी थोडंसं पाणी टाकून घेते, जेवढं लागेल त्याच प्रमाणामध्ये पाणी टाकते, जितकं लागते तितकं शिजायला। अशा प्रकारे हा रवा शिजत आहे। या रव्यापासून शिरा होत आहे। याच्यामध्ये साखर टाकायचे आपल्याला। 1 वाटी रवा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये अर्धी वाटी साखर टाकायचं आहे। ही अर्धी वाटी साखर टाकलेली आहे। जास्ती गोड पण नको, मध्यम पद्धतीचा झाला पाहिजे, साध्या प्रमाणामध्ये। ह्यामध्ये साखर टाकलेली आहे। साखर टाकून मिक्स करून घेत आहे। अशा प्रकारे मिक्स करून घेत आहे। साखर विघ्रत आहे, मध्ये एकजीव होत आहे। साखर एकजीव झाल्याच्या नंतर याला थोडा वेळ वाफू द्यायचा आहे। वाफल्याच्या नंतर या शिऱ्यापासून आपल्याला मोदक तयार करायचे आहेत। अशा प्रकारे आपला हा शिरा तयार आहे। तर ह्या शिऱ्यापासून मी अशा प्रकारे मोदक बनवत आहे। हे पहा मोदक कशा प्रकारे बनवत आहे ते। एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीत, काही वेळ लागणार नाही, लवकरात लवकर मोदक तयार होतील। अशा प्रकारे या शिऱ्यापासून मी 21 मोदक बनवणार आहे। हे पहा मोदक। हे पहा माझा इथं भात पण रेडी आहे आणि हे मोदक पण रेडी आहे। तर आपण आता ताट मांडून घेऊया देवाच्या पूजेचं। मी हे छोटंसं प्लेट घेतलेलं आहे, या प्लेटावरतीच भात घेते प्लेटामध्ये पूजेसाठी। अशा प्रकारे मी थोडंसं भात घेतलेलं आहे पूजेसाठी, आणि त्या भातावरतीच मी मोदक ठेवणार आहे। हे पहा, सर्व असे मी मोदक ठेवून घेते। असे सर्व मोदक मी एक एक करून असं प्लेटावर मांडून घेत आहे। बुडाला भात आहे आणि त्याच्यावरती मी मोदक घेत आहे, आणि त्या भातावरती मी थोडंसं तूप आणि साखर टाकून घेणार आहे। 21 मोदक घ्यायचा आहे। 21 मोदकांचा प्रसाद असतोय गणपतीला। खूप दिवसाच्या नंतर
अंगारिका चतुर्थी आलेली आहे। आज 25 जून आहे, 25 जून 2024। खूप दिवसापासून या चतुर्थीची वाट पाहत होतो। आज शेवटी तो दिवस आलेला आहे चतुर्थीचा। आणि आज चंद्रोदय आहे रात्री 10:14 आपणाला 10:14 चतुर्थीची पूजा करून घ्यायचं आहे। आपल्यावर आलेले संकट सारण्यासाठी आपण गणपतीकडे मागणं घालतो, साकडं घालतो की माझ्यावरती जे आलेलं आहे संकट ते दूर कर। म्हणून आपण संकट मोचन गणपतीची आपण चतुर्थी म्हणून या दिवशी आपण उपवास करतो, दिवसभर प्रार्थना करतो, देवाकडे मागणं घालतो आणि अशा प्रकारे आपण हा चतुर्थी आज साजरी करत आहोत। हे आपली प्रसादाची प्लेट तयार आहे। त्याचबरोबर इतर सर्व प्रकारच्या पूजेचं साहित्य घेतलेलं आहे। सर्व साहित्य माझे रेडी आहेत। ह्या टोपलीमध्ये आपले फुलं आणि पान आहेत। त्यानंतर इथं तूप आहे। ह्या ताटामध्ये आपले दुर्वा, आगरडा, बेलपत्र, फुले सर्व घेतलेलं आहे। त्याच नंतर पंचपाळा आहे, इथं बेलपत्र आहे। ह्या ताटामध्ये आपले पंचारती तयार आहे। त्यानंतर आपले इथं फुलवात आहे आणि पंचामृत सुद्धा आहे, तेलाच्या वाती, तुपाच्या वाती। त्याच प्रकारे आपल्याला एका आरतीमध्ये कापूर घेतलेला आहे, तेलाच्या वाती, तुपाच्या वाती, फुलवाती, हे सर्व साहित्य आपलं तयार आहे। पूजेची मांडणी सर्व तयार आहे। तर आता आपल्याला पूजा विधीस सुरुवात करायची आहे। वेळ झालेली आहे, तर आपण आता पूजा विधीला सुरुवात करूया। अगोदर सर्वात प्रथम आपल्याला दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे। आपण ज्या ठिकाणी पूजा करणार आहोत त्या पाटावर दिव्याला ठेवून घ्यायचा आहे। आता या ठिकाणी आपल्याला चंद्र काढणार आहोत आपण। हे अशा प्रकारे आपण चंद्र काढत आहे। ची वेळ झालेली आहे, तर आपली पूजा चालू आहे। अशा प्रकारे आपल्याला पूजा करून घ्यायचं आहे। चंद्राला आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे। आपण हळदी कुंकू लावून घेत आहे। आता हळदी कुंकू लावून झालेला आहे, त्याच्यावर आपण अक्षता टाकणार आहोत। चंद्राच्या मध्यभागी थोडेसे तांदूळ टाकून आपण त्या ठिकाणी आपण गणपतीला स्थापन करणार आहोत। गणपतीला पंचामृताने धुवून घ्यायचं आहे। पंचामृताने धुवून घेतल्याच्या नंतर आपल्याला परत पाण्याने आपण गणपतीला धुवून घेणार आहोत। आपण पाण्याने धुवून घेणार आहोत गणपतीला। गणपतीला धुवून घेतलं झालेलं आहे आपलं। तरी आपल्याला गणपतीला आपण त्या ठिकाणावर विराजमान करणार आहोत, स्थापन करणार आहोत। अशा प्रकारे आपण पूजेच्या ठिकाणी गणपतीला ठेवलेला आहे। तर आता आपण गणपतीची पूजा करून घेऊया। सर्वप्रथम गणपतीला आपण अष्टगंध लावणार आहोत। अष्टगंध लावणं झाल्याच्या नंतर आपण हळदी कुंकू लावणार आहोत गणपतीला। हळदी कुंकू लावून परत अक्षता वाहणार आहोत आपण गणपतीवरती। आता आपल्याला फुलं, दुर्वा आणि आगरडा वगैरे व्हायचा आहे। ताटामध्ये असलेली सर्वप्रथम दुर्वा
दुर्वा, आगरडा आणि फुले वाहणार आहोत। तर ही आपण दुर्वा अर्पण करत आहोत। अशा प्रकारे आपण फुलं, बेलपत्र, दुर्वा, आगरडा वाहणार आहोत। अशा प्रकारे आपण पूजा केल्यानंतर घरामध्ये एकदम प्रसन्न छान वातावरण निर्माण होतं आणि आपल्याला एकदम सुखदायी असं वाटतं। हा क्षण खूप चांगला असतो, मनाला प्रसन्न ठेवण्यासारखा। आपण घरामध्ये कोणतीही जरी पूजा केली तर आपल्याला एकदम छान वाटतं। बेलपत्र, दुर्वा, आगरडा, फुलं अर्पण करत आहोत विसर्जन। प्रकारे आपण चारी साइडने दिवे लावून घेणार आहोत। हे पहा, मी अशी फुलवाती बनवून 4 आरत्या घेऊन त्या 4 आरत्यामध्ये फुलवाती ठेवून तेल टाकून दिवे लावलेले आहे। किती छान दिसते पूजा एकदम। आता मी वस्त्रमाळ घालणार आहे गणपतीला। अशा प्रकारे पूजा विधी संपन्न झालेली आहे। त्याच प्रकारे तुळशीची, घराच्या उंबरवट्याची आणि चंद्राची सुद्धा पूजा केली आहे आणि घरच्या सर्वांनी पूजा करून आरती घेतलेली आहे। अशा प्रकारे हा व्हिडिओ इथे संपवतो। आमच्या चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।